कोपरगाव शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मुख्य रस्त्यावर असलेल्या कानडे फुटवेअर या दुकानावर दुपारच्या सुमारास भले मोठे लिंबाचे झाड अचानक उन्मळून पडल्याने दुकानाचे मोठे नुकसान झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे मोठा अनर्थ टळला आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान व आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने घटनास्थळी मदतीची व्यवस्था करत झाड हटवण्यासाठी 2 क्रेन उपलब्ध करून दिल्या। त्यामुळे झाड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आणि परिसरातील परिस्थिती लवकर नियंत्रणात आणण्यात यश आले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्तेही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी दुकानदारांना मदत करण्याबरोबरच रस्त्यावर पडलेले झाड हटवण्याच्या कामात सहभाग घेतला। तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी घेतली। झाड कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। संबंधित झाड धोकादायक असल्याबाबत यापूर्वीच नगरपालिकेकडे माहिती देण्यात आल्याची माहिती कानडे फुटवेअरचे मालक अनिल कानडे यांनी दिली असून झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान पावसाळ्याच्या काळात शहरात विविध ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडत असतात। त्यामुळे नगरपालिकेने शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची माहिती नागरिकांकडून कळण्यात येत आहे। आज या ठिकाणी सकल आंबेडकरी समाज कोपरगाव तालुका व शहर यांच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्याचं आयोजन केलेलं आहे। प्रथमतः मी पत्रकारांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या एका फोनवरती सगळं तत्परतेने जमा झाले। मित्रांनो, सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं येत्या 3 ऑगस्ट रोजी जे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, हा मोर्चा आमचा कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही आहे। पहिला मुद्दा हा आहे, हा मोर्चा आहे शासनाच्या हलगर्जीपणामुळं आणि कायद्याची जी तरतूद आहे ती तरतूद एका साईडला बाजूला ठेवून म्हणजे हुकुमशाहीच्या मार्गाने जो अवलंबला आहे या वर्गीकरणाचा विषय, त्याबाबत शासनानं जो GR काढलेला आहे, हा GR तात्काळ रद्द करून याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने तात्काळ याचिका दाखल करून याला स्थगिती मिळावी। त्यानंतर जे आरक्षणाबाबत जे वंचित घटक असे म्हणतात, तर संपूर्ण 59 जाती आजपर्यंत या देशात वंचितच आहे। कुठल्याही जातीचं जीवनमान आजपर्यंत उंचावलेलं नाहीये। तुम्ही गावखेड्यात परिस्थिती बघा, तुम्ही वाड्या वस्तीवरती परिस्थिती बघा दलित समाजाची, हे काय आहे। आणि जो बजर समितीने अहवाल सादर केलेला आहे तो अहवाल एकदम चुकीचा आहे। कारण या अहवालामध्ये प्रत्येक जाती धर्माचा सदस्य हवा होता, तो एकही जाती धर्माचा सदस्य त्याच्यामध्ये नाही आहे। आणि ते अहवाल गुपित ठेवून शासनानं जो कोर्टाचा निर्णय असं सांगितलं जातं आणि त्या निर्णयाच्या विरुद्ध पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जे शासनाने केलं, याचा आम्ही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं मी प्रथम जाहीर निषेध करतो। कारण 59 जाती 70 ते 76 वर्षामध्ये एकत्र नांदल्या, एकत्र या जातीवरती अन्याय अत्याचार सहन झाले, त्यावेळेस या संपूर्ण जाती एकत्र रस्त्यावरती आल्या। परंतु आज या शासनाच्या थोड्याशा एका म्हणजे त्यांना काहीतरी थोडंसं दाखवलं, काहीतरी असं RSSने दाखवलं म्हणा का कुणी दाखवलं म्हणा, पण या कारणामुळे या जातीमध्ये तेढ निर्माण झाली। आज भविष्यामध्ये दंगली घडू शकतील, मारामाऱ्या होऊ शकतील। आता काल परवा तुम्ही मुंबईमध्ये पाहिलं तर राजू थाट्याला मारहाण झाली। माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, बाळासाहेब आंबेडकर असतील, भीमराज आंबेडकर साहेब असतील, हे राष्ट्रीय नेत्यावरती वाटेल तसे शितोडे उडवण्याचं काम या आरक्षणामधून झालं। हे त्वरित थांबावा याच्याकरता आम्ही सकल आंबेडकरी समाजाचे नेते जेवढे आहे, संपूर्ण पक्षाचे माणसं याच्यामध्ये आहे, म्हणून आम्ही त्याला नाव दिलेलं आहे सकल आंबेडकरी। या सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं येत्या 3 तारखेला सकाळी 11 वाजता आम्ही कोपरगाव तहसीलवर महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या महामोर्चाला मी भीमसैनिकाला विनंती करतो सगळ्यांना की आपण माता भगिनीसह खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यात असेल त्यांनी एक दिवस बाबासाहेबांकरता या अनुषंगाने आपण या समाज कार्याला हात लावण्याकरता 3 तारखेला इथं हजर राहायचं आहे आणि आमच्या मोर्चाला, आपल्या मोर्चाला बळकटी द्यायची आहे। जय भीम, जय भारत। आम्ही आता सांगितल्याप्रमाणे उपवर्गीकरणामध्ये जरी सुप्रीम कोर्टाने
सांगितलं असेल ते करायला पाहिजे, परंतु खऱ्या अर्थानं संसदेला देखील अधिकार आहे. संसदेने त्या ठिकाणी एक स्पेशल अधिवेशन बोलून त्या ठिकाणी ठराव मांडून हे रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण उपवर्गीकरण हे मागासवर्गीयाच्या दृष्टीने धोक्याचं आहे. या ठिकाणी मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, बौद्ध समाज असेल, हे सगळे आमचे बांधव आहेत. आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये दलित म्हणजे एक तर संविधानामध्ये हा उपवर्गीकरणाचा काही विषय नाहीच आहे, परंतु शासनाने ते काढलंय तर ठीक असू द्या, परंतु ते रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि प्रामुख्यानं त्यामध्ये हा जो समाज आहे आमचा, समाजामध्ये वाद निर्माण होईल, दंगली घडतील, असं शासनाने करू नये, ते रद्द करावा. आणि या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल आणि समता सैनिक दल असेल आणि सकल आंबेडकरी समाज म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जो झेंडा आहे, दांडा कुठला असला तर झेंडा बाबासाहेबांचा आहे, ह्या विचाराने माणसं आम्ही सगळं एकत्रित झालेलो आहोत. आणि आमच्या तालुक्यामध्ये नव्हे, आपल्या तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे बांधणी सुरू आहेत. काही ठिकाणी मोर्चे झालेले आहेत आणि कोपरगाव तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील देखील लोक येणार आहेत. सर्व पक्षीय लोक या ठिकाणी जमणार आहेत. आणि येत्या 3 ऑगस्टला भव्य आणि दिव्य असा महामोर्चा कोपरगाव डॉक्टर बाबासाहेब स्मारक ते तहसील कचेरी या ठिकाणी भव्य निघणार आहे. आणि हा आमचा आवाज जो आहे तो आवाज त्या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. शासनाने ते उपवर्गीकरण रद्द करावा अशी मागणी आहे. पुन्हा एकदा आम्हाला आंदोलन करण्याची शासनाने पाळी येऊ नये. जर आले जे काय होईल ते शासनाला त्याचे ते पडसाद शासनाला ते सहन करावं लागतील. या पत्रकार परिषदेचा मुद्दा असा आहे की जो या सरकारनं महाराष्ट्रभरात जो आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे, त्या आरक्षणाच्या विरोधात येत्या 3 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य महामोर्चाचं आयोजन या कोपरगाव शहरामध्ये केलेलं आहे. आता उपवर्गीकरणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला, एक आदेश दिला का ज्या राज्यात, महाराष्ट्र राज्यात SC ST समाजाच्या उपवर्गीकरणासंदर्भात त्यांनी आदेश दिला. आणि या उपवर्गीकरणासंदर्भात आदेश देताना त्यांनी असं म्हटलंय का जर गरज असेल तर हे उपवर्गीकरण लागू करावं राज्य सरकारला जर वाटत असेल तर. पण कुठलाही या राज्य सरकारनं 59 जातीमधल्या कुठल्याही जातीला विश्वासात न घेता या निर्णयावर 1 एप्रिल 2026 रोजी याची मंत्रिमंडळात ठराव पास केला. त्याच्यानंतर 10 एप्रिलला त्यांनी अंमलबजावणी सुरू केली, कामाला लागले. आणि 15 एप्रिलपर्यंत त्यांनी या मोर्चाची, या उपवर्गीकरणाची मुदत ठेवली. त्याच्यानंतर हरकती घ्यायला लावल्या. हरकती घेताना त्यांनी बदर समिती नेमली. आता या बदर समितीनं असा गोंधळ घालून ठेवलाय, जो अहवाल सादर करायचा होता, ही बदर समितीनं जो अहवाल गोळा केलाय तो त्या सामाजिक न्याय विभागाला तो सुपूर्द करायचा होता. परंतु त्या सामाजिक न्याय विभागाला सुपूर्द करता त्यांनी तो मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द केला आणि अजूनही तो जनतेत सादर झालेला नाही, तो प्रसारित झालेला नाहीये. त्याच्यामुळे आमची मागणी आहे का मुळात बदर समिती ही आम्हाला मान्यच नाही. आणि बदर समितीचा अहवाल पूर्ण जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत या सरकारने कुठलाही निर्णय घेऊ नये. त्याच्यानंतर जो आता हा निर्णय उपवर्गीकरणाचा जो जाती तुकडे करण्याचा त्यांनी विषय घेतलेला आहे, त्या उपवर्गीकरणात जर खरोखर तुम्हाला वाटत असेल, या सरकारला वाटत असेल का मागासवर्गीय समाजाला न्याय मिळाला पाहिजे, जो सगळ्यात मागासलेला आहे, ज्याची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती नाही, त्या समाजाला पुढे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, तर या सरकारनं बॅकलॉग जागा भरून काढावा. त्यांनी सरकारने एक सेपरेट जागा त्या लोकांसाठी काढल्या पाहिजे, त्यांचा तो बॅकलॉग भरून काढला पाहिजे. आणि जातीय जनगणना करून लोकसंख्येच्या आधारावर किमान आता लोकसंख्या पूर्वी 2011च्या नुसार जी लोकसंख्या होती त्याच्यानुसार समजा जे 13% आरक्षण असेल, आता नवीन जनगणना करून यांनी ती जागा आम्हाला आरक्षण वाढवून 20% आरक्षण संपूर्ण SC जातील द्यावा, ही आमची विनंती या मोर्चामार्फत आणि आमच्या सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही जनतेला विनंती करतो का तुम्ही या भव्य दिव्य मोर्चात सामील व्हा. आणि एक प्रशासनाला खास करून विनंती आहे, तुम्ही हे लवकरात लवकर रद्द करा, नाहीतर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला तर तुम्ही आता मागं बघितलेलं आहे
भीमा कोरेगाव असन, त्याच्यानंतर नामांतराची चळवळ असेल, या चळवळीमध्ये त्याच्यानंतर खैरंजली असेल, तुम्ही पाहिलेलं आहे. जर बाबासाहेबाचं नाव आलं तर भीम सैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि आता जर उपवर्गीकरण रद्द झालं तर कमीत कमी 50 लाख भीम सैनिक रस्त्यावर उतरल आणि सरकारचे खुर्चीचे पाय वाढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढं बोलतो आणि समाजाला आवाहन करतो का तुम्ही सर्वांनी 3 ऑगस्टला उपस्थित राहा.